नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. काल सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणजे आवरलं सगळं बऱ्यापैकी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा, पेंट करून ठेवलं आहे, एक हात मारून ठेवला, अजून सुकायचं थोडासा बाकी आहे. सुकायचं बाकी आहे. संध्याकाळपर्यंत जर व्यवस्थित सुकला तर मग गेट लावून टाकेन. कलर करून घेतलं, कारण का मग पावसात मग त्याला गंज वगैरे पकडणार नाही. सो पूर्ण कलर करून घेतला. आणि आज उशिराच जरा बाहेर आलो, कारण घरातलं जरा आवरायचं होतं. काल राहिलेलं सगळं आवरायचं बऱ्यापैकी. सो सगळं पहिलं आवरलं आणि आता बाहेर आलो. आणि बाहेरचं वातावरण असं आहे, रखरखत आहे सकाळपासूनच, जबरदस्त. आणि जो पाऊस लागला ना काल परवा 2 दिवस, त्याने इतकी गरमी वाढली ना वातावरणात, नको वाटायला लागलं आहे. नाही पडलं असतं तरी चाललं असतं, कारण ते आता वाफ होते ना पाण्याची खाली पडले त्याची, त्याने एवढं गरम होतं आहे ना, एवढं गरम होतं आहे ना, नको जीव झाला आहे. चला, सगळं आता आवरलं सगळं आतमध्ये बऱ्यापैकी. आता फक्त थोडेसे व्हिडिओज आणि थोडंसं काम आहे बाकी, तेवढंच करायचं आहे. ते झालं की मग चला. आणि बाहेर थोडंसं सांगायचं राहून गेलं की ही ठिबक सिंचनची लाईन आणली मी. ठिबक सिंचन आणलं कारण पाऊस का लवकर येईल असं वाटत नाही, पण सध्या पाणी येतं नळाचं. 2 कनेक्शन आहेत माझे, त्याच्यामुळे एक कनेक्शनला ते लावून टाकणार, म्हणजे 1 दिवस आड पाणी सगळ्यांना ऑटोमॅटिकली लागून जाईल. आणि ठराविक झाडांना व्यवस्थित सोडून देणार, म्हणजे जेणेकरून मला जे संध्याकाळी 1 तास 2 तास पाणी घालायला जातात ते नाही लागणार. काय झालं बाळा, काय झालं बळू, कशाला ओरडते मगाचपासून तू? तर माझे संध्याकाळचे जे 1-2 तास आहेत जे माझ्या इकडे जातात पाणी घालायला वगैरे, सो ते तिकडे जातात. त्याच्या बदल्यात आता या चिऱ्यांना पण सिमेंट वगैरे लावून घ्यायचं आहे. एक झोपाळा बनवायचा आहे, समोरचं तो भाग वेगळा करायचा आहे, थोडीशी गाडी सरकवायची पलीकडे, आणि ही लाईन पूर्ण करून घ्यायची. मग तेवढे चिरे तिथले आहेत ते संपून जातील. म्हणजे मला आता तिकडचं काम करताना जी माती लागणार आहे ती मला परत इथे आणून टाकता येईल. आणि इथे थोडे चिरे आहेत, जी शेप दिलेली चिरे आहेत, ते आता ह्या लाईनपासून तिकडे टाकणार, जेणेकरून ही माती वरनं जी वाहून येईल ती अडकून राहील तिथे. कारण हा पूर्ण कातळ आहे, त्याच्यामुळे इथे मला लॉन किंवा अदर काहीच लावता आलं नाही. सो मी ते लावून घेईन, म्हणजे जेणेकरून आता पलीकडच्या 2 रूमच्या फरशा काढणार आहे, तर त्या फरशा या अशा पद्धतीत मला रोडच्या मध्ये लावता येतील. म्हणजे हे असं हे करू, लॉन वगैरे लावून, म्हणजे दिसायला छान दिसेल आतमध्ये येताना. सो तसं मला ते करायचं आहे. पण तिथे आहे खडक, तर त्याच्यावर निदान 3-4 इंच तरी माती पाहिजे. त्याच्यामुळे चिरा तो 4 इंचाचा येतो, आणि त्याला शेप दिलेला आहे. जे इकडे बसण्यासाठी कट्टा बनवलेला त्याची चिरे आहेत, दाखवतो थांबा. हे बघा, हे जे चिरे आहेत हे ह्या पद्धतीत कट केलेले चिरे आहेत असे. थांबळू, हे बघा शेप दिलेला आहे, त्याच्यावरनं गाडी व्यवस्थित चढू शकते. त्यामुळे त्याच चिऱ्याचा वापर करून एक स्टेप बनवलं तिथे, म्हणजे त्याच्यावरून गाडी पण आतमध्ये व्यवस्थित येईल. कोणाची 2 व्हीलर वगैरे असेल तर, 4 व्हीलर काय माझी आता जिथे लावली आहे 4 व्हीलर, त्याच्या मागे एक गाडी राहू शकते, पुढे एक गाडी राहू शकते. कारण आता माझी इथे येईल, कारण मी इथे पत्रा घालून तिला पार्किंग आतमध्ये करणार आहे थोडंसं साईडला. सो गाडी माझी ती आतमध्ये येईल, आता तिथे नाही राहणार, आतमध्ये येईल थोडीशी. कारण पत्रे वगैरे शिल्लक आहेत, अँगल पण आहेत माझ्याकडे शिल्लक. सो काम मीच करण्याने ते पुढे करून घेईन. तर आता ह्या अशा गोष्टी आहेत काही. सो चला, ह्या गोष्टी मला मग ते संध्याकाळचे 2-2 तास आहेत ना, त्या 2 तासात मला या गोष्टी करता येतील हळूहळू. कारण आता गरमीचे दिवस चालू झाले, तेव्हा दिवसा काम करणं, म्हणजे सकाळी मॉर्निंग टाईम काम करणं शक्य नाही. एक वेळ संध्याकाळी सूर्यास्त म्हणजे 4-4:30-5 वाजल्यानंतर काम जर चालू केलं तर 7-7:30-8 वाजेपर्यंत काम करू शकतो, 3-4 तास.
आणि हे पाण्याचा विषय झाला की मग काय प्रॉब्लेमच नाही मला. सो होऊन जाईल सगळ्या गोष्टी. तेच सध्या चाललं आहे डोक्यात, बघू कसं काय होतं आहे ते. पण या वर्षात मला हे व्यवस्थित सगळं करायचं आहे, रुटीनला लावायचं आहे, जेणेकरून मला पुढे जाऊन कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. मग ते रेंटलचं सुद्धा असेल किंवा त्या रूम रेंटला त्याचं पण असेल किंवा हे असेल, मला ह्या दिवाळीपर्यंत सगळं ऑल सेट करायचं आहे इथे. बघूया कसं काय शक्य होतं आणि कितपत होते, कारण शेवटी काही झालं तरी मनी भाई तर मागताय ना. त्याच्यामुळे थोडंसं मिस करतो आहे, म्हणजे ती मजुरी वाचते माझी. कारण मला येत असताना दुसऱ्याला मजुरी द्यायला मला पटत नाही. त्याच्यामुळे म्हटलं आपणच करायचं आणि मोकळं व्हायचं. तर अशा गोष्टी आहेत. चला करून घेतो ह्या एक गोष्टी. काजू काढले ते ठेवायचे घरून आतमध्ये. चला खूप झालं, कारण 6 मिनटं इथेच झाली. संध्याकाळी समजा गेट वगैरे लावायचं असेल तर मग ते परत दाखवावं लागेल. आता मी मधली घरातली व्हिडिओ तर स्किप करतो जास्त करून, कारण तेच परत दाखवणं मला पण जरासं अवघड होतं आहे. त्याच्यामुळे कधीतरी दाखवेन मधलं घरातलं काम. आता बाकीचं सुद्धा आता बाहेरचंच कामं लागतच आहे. चला भेटूया संध्याकाळी. जेवण वगैरे सगळं आवरून मगच बाहेर. सो भेटू. तर सकाळी सांगितल्याप्रमाणे गेट काय सुकला नाही. त्याच्यामुळे म्हटलं आता काही टाईमपास न करता समोरचा एक बॉक्सनं आडवा ठेवला व्यवस्थित माप काढून आणि सगळी लेवल काढून घेतली मातीची. आणि आता तिकडे मगाशी जे सकाळी चिरे दाखवले त्या चिरे आणून आता लावतो इथे प्रॉपरली एक करून. कारण काय आलं, आता मी त्याशी बघत होता ते पाऊस लागला. आता व्हिडिओ बघितला असेल मागचाच व्हिडिओ, तर सगळं पाणी मधून वाहून जात आहे. आणि त्या वाहणाऱ्या पाण्यात बरीचशी माती गेली. म्हणजे पहिला पाऊस असून सुद्धा एवढी माती गेली, तर अख्खा पुढचा पावसाळा गेला तर ती पूर्ण माती वाहून जाईल. त्याच्यामुळे म्हटलं पहिल्यांदा हे सगळं पूर्ण करून घेऊया. आता ही बघा, ही जी लेवल आहे बऱ्यापैकी ती करून घेतो आणि मग ते चिरे लावून घेतो म्हणजे. आणि त्याच्यामागे एक फिल्टर तयार करणार की मोठे खडक छोटे खडक त्याच्यानंतर वाळू वगैरे असं, म्हणजे जेणेकरून ते आलेलं पाणी निचरा पण होऊन जाईल, माती तिथे झडकेल. या पद्धतीचं करणार आहे. माती वाहून जाताना पाणी निघाला तरी चालतं आहे, माती थांबली पाहिजे. कारण खाली पूर्ण खडकच आहे, तिथे काय उगवत नाही. आणि माती थांबली तर मला त्याच्यावर काहीतरी लॉन वगैरे किंवा असं काहीतरी लावता येईल, जेणेकरून दिसायला छान दिसेल आणि प्रसन्न राहील घराभोवतीचं वातावरण. त्याच्यासाठी मी हे सगळं व्यवस्थित करतो आहे आता. आणि काय होतं माहिती आहे, दिवसभर काम करून घरी आल्यावर जरा प्रसन्न समोर दिसलं की जरा मूड पण फ्रेश होतो आणि छान पण वाटतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी करतो सध्या. आणि आता सध्या घरीच आहे आईमुळे, तर म्हटलं ह्या गोष्टी एक पूर्ण करून घेऊया. माझा वेळ पण जातो, काम पण होतं. आणि काय होतं, दुसऱ्याला मजुरी वगैरे देण्यापेक्षा आपणच काम केलं की ते पैसे आपल्याला राहतात, आपले काम होतं. आणि बसून जे शरीर बोजड झालेलं असतं ते थोडंसं हलकं होतं. आणि कामाची सवय शरीराला कंटिन्यू राहते, त्याच्यामुळे हेल्दी राहतं माणूस. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या मी करतो आहे. हे बघा, हे सगळे शेप दिलेले आहेत. वाईड अँगल असल्यामुळे थोडंसं चेंज दिसते, पण हे असे चिरे आहेत. हा शेवटचा चिरा अंडा तो फुटला, पण ठीक आहे. आता याच्यावरती मातीची लेवल करून घेतो व्यवस्थित. आणि हे बघा, चेक केलं एकदा हे ठेवून बॉक्सला ठेवून. आणि आता हा पूर्ण भाग व्यवस्थित लेवल करून घेतो, जेणेकरून माती येऊन अडकेल. आणि आता माती कमी आहे तर गाडी आतमध्ये जायला यायला व्यवस्थित पाठ करून घेतल्या. आता हे छोटे छोटे जे चिरे आहेत ना ते टाकून घेतो आहे, तुकडे. हे बघा, सगळे तुकडे जे आहेत, म्हणजे समोर तुम्ही बघितलं असेल जे की समोर आंब्याचं झाड लावलं त्याचे दगड निघालेत. आणि गेटजवळ काही भाग आहे त्याचे दगड निघालेत. आणि तिथे छोटे दगड गोटे आहेत, तर ते छोटे दगड गोटे आहेत ते आणून पहिल्यांदा लावलेत. त्याच्यानंतर छोटे लावलेत. आणि त्याच्यानंतर थोडीशी माती होती ती पसरून घेतली. आणि मागे बघा सूर्यास्त होतोय, तर छान असा सूर्यास्ताची रंगछटा पसरली. आता हे जशा नारळी आहेत तशा इकडे पण आहेत. सो त्या पण आता होऊन जातील व्यवस्थित. चला, सगळी कामं आवरलेत. आणि आज काय झालं हे बघा, असा बांध घालून घेतला. ऑलरेडी शेप आहे वर याला, ज्यामुळे गाडी पण आरामात वरती येईल. त्याच्यामुळे हा बांध घातला, म्हणजे जेणेकरून वर आता पावळी पडते. हे पावळीचं जेवढं पाणी येईल
तर सगळी त्यावेळी माती जी वाहून येणार आहे ना, कारण इथे बांध घातल्याच्यामुळे इकडे जाणार नाही, ती येणार ती अशी येणार इथनं अशी, ती तिकडे खाली जाणार नाही, इथून इकडे येईल. ती सगळी माती आता याला अडकेल इथे, कारण ते चाललेलं वाळूची खडी होती ती घातली एका साईडने, म्हणजे हळूहळू गाळ बसल्या की ती व्यवस्थित प्रॉपरली माती त्यात सेट होईल. तिकडनं जी वाहून येणार आहे ती पावसाने, आणि खाली धूप होऊन बाहेर जाणार नाही. हा इथे घातला, थोडा पुढे गेलं की तिथे एक ऑलरेडी स्टेप आहे, तर त्या स्टेपवर ह्याच्यापेक्षा छोटा चिरा जो जाळीला कमी मिळाला, चिरात नवीन मिळतो तो मिळाला तर थोडे चिरे तिथे घालून घेईन. असं काहीसं सगळं आहे. सो चला आता आवरलं, घरातली कामं सगळे आवरायची आहेत, ते आवरून घेतो. आणि हे बघा सगळं चिऱ्याचं काम केलं की सगळं लाल लाली ला. चला आवरतो. व्हिडिओ पण अपलोड करत ठेवला आहे, कारण सकाळपासून त्या कामात आणि संध्याकाळी हे काम करत बसलो, त्यामुळे वेळ गेला त्यात. आता घरातली कामं पहिले आवरून घेतो आणि गोप्रो लावतो चार्जिंगला, कारण बॅटरी हायपरलाच लावलेला, सो बॅटरी लो होत आली.